होश में आओ। मोदी सरकार होश में आओ। अरे होश में आओ, होश में आके बात तो तुमको करना होगा। अरे करनी होती, करनी होती। सर्वांना पेन्शन लागू झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. सर्वांना पेन्शनचा कायदा लागू झालंच पाहिजे. अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दुनियात भंडारा जिल्ह्यात 9 जुलै रोजी शासनाच्या कामगार विरोधी धोरणाला अनुसरून शासनाविरुद्ध अनेक संघटनेच्या वतीने देशव्यापी छत्री मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात मोठ्या प्रमाणात किसान, मजूर वर्ग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय पोषण आहार अशा विविध कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। सदर मोर्चा बस स्टँड भंडारा येथून निघून जिल्हा परिषद कार्यालय भंडारा येथे पोहोचला। संघटनेच्या अनेक पुढाकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व विविध संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। तसेच किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मोर्चात सहभागी झाले व कामगारांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे याबाबत शासन स्तरावर त्यांच्या मागण्या ठेवून त्या पूर्ण करून घेऊ असे आश्वासन दिले। यावेळी आयटक महासंघाचे कॉम्रेड मधोराव बांते, शिवकुमार गणवीर, हिवराज उके व विविध पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संतोष शेंडे, तालुका प्रतिनिधी तुमसर। उके काकाजीने म्हटलं तुम्ही उभे कावर आहात, म्हणून आमच्या लाडक्या बहिणी सगळ्या उभ्या आहेत, मी कसा बसू शकतो? लाडक्या नाही आणि हा अन्यायाविरुद्ध आपला लढाई आहे। इथं बसायची ना आराम करण्याची काही गरज मला वाटत नाही। आजचा दिवस आपल्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे। आपण अन्यायाच्या विरोधात इथं आपण लढा देत आहोत। हे सरकार म्हणते आपण विकासाचे वारे वाहतो, कुठले वारे आहे आणि विकास कोणाचा? कामगाराचा, सामान्य जनतेचा का अदानी अंबानीचा? कोणाचा आहे? सगळं काही विकून राहिले त्यांना। अरे कामगार तुम्ही म्हणता, पण कंत्राटी पद्धती परमनंट जॉबच नाही। आज प्रत्येक डिपार्टमेंट तुम्ही बघाल तर लोक रिटायर्ड होऊन राहिले परमनंट, पण नवीन भरत्या हे काही घेऊन नाही राहिले। घेऊन राहिले का? सगळीकडे कंत्राटी, आणि कंत्राटीला पण तुम्ही न्याय देत नाही, त्यांचे पेमेंट बरोबर देत नाही तुम्ही। इकडं महागाई प्रत्येक याच्यामध्ये वाढवता, तेल, तिखट, मीठ, किराया सगळं वाढते, इलेक्ट्रिसिटी, प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढ। पंचायत कर्मचारी भगिनींनो आणि त्याचप्रमाणे विविध ज्या काही छोटे मोठे संघटना आहेत त्यांचे सर्व सदस्य, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वामध्ये आलेल्या किसान आणि शेतमजूर बंधू भगिनींनो, आज आपण येताना एक नारा लावला, कोणता? अभी तो ये लड़ाई है, आगे बड़ी लड़ाई है, और नहीं बड़ी लड़ाई है, छोटी नहीं। आज ज्यावेळेस आम्ही आयटकचे पुढारी त्यांची मीटिंग घेतली 7-8 तारखेच्या आधी, तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की आजच्या हा 9 जुलैचा मोर्चा किमान 5,000 कर्मचाऱ्यांचा आणि किसानांचा काढायचे। किती हजार? 5,000। पण मग देवाची वेगळी कृपा झाली, निसर्गाने जरा अवकृपा केली आणि मागच्या 4-5 दिवसांपासून सातत्यानं भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे। अनेक ग्रामीण भागातले रस्ते स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा पावसामुळे बंद झालेले आहेत। इतका मोठा विकास 75 वर्षामध्ये आपल्या देशात झालेला आहे। रस्ते बंद झाले, त्याच्यामुळे काही महिला येऊ शकल्या नाही, काही कर्मचारी येऊ शकले नाही। मग मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, पुढे कधीतरी भंडारा जिल्ह्यामध्ये आगे बड़ी लढाई करायची आहे का? 5,000चा मोर्चा काढायचा आहे का? काढायचा आहे। मग भंडारा जिल्हा आयटकचे आणि किसान आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा
फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.